आता तुम्ही पण रोज रोज उपवास करणार, जेव्हा उपवासासाठी अशी मस्त टम्म फुगलेली उपवासाची बटाटा पुरी आणि श्रीखंड असेल. रेसिपी अगदी सोपी आहे. कसं बनवायचं चला पाहू. पहिल्यांदा 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे साल काढून किसून घेतले. यात 1 कप वरईचं पीठ, 1 चमचा जिरे, मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सगळं मिक्स करत घट्टसर असा पुरीचा गोळा तयार करून घेतला. 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून भिजू द्यायचा. 10 मिनिटांनंतर पीठ चांगलं भिजलं. लिंबाच्या आकाराचा एक उंडा घेतला. प्लास्टिकच्या पेपरला थोडंसं तेल लावत हातानेच मध्यम आकाराची जाडसर पुरी तयार करून घेतली. आता ही पुरी लगेचच आपल्याला तळून घ्यायची आहे. लो टू मीडियम फ्लेमवर गरम तेलात पुरी सोडून घेतली. उलटपलट करत लालसर सोनेरी रंगावर खरपूस तळून घेतली. मस्त टम्म पुरी फुगली. श्रीखंड बनवण्यासाठी अर्धा लिटर दही पाणी नितळण्यासाठी चाळणीमध्ये सुती कापडात टाकून घेतले. 2 तास असंच ठेवून पाणी नितळून गेलं आणि चक्का तयार झाला. हा चक्का चमच्याने एकसारखं हलवत फेटून घेतला. आता यात अर्धी वाटी पिठी साखर आणि ड्रायफ्रूट घालून हे सर्व एकसारखं हलवत मिक्स करून घेतलं. उपवासासाठीची श्रीखंड पुरी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.